afternoon. Start. Good afternoon to all of you. In the last class, yesterday we have seen the shapes of the orbitals. That point was going on. We will continue today. Shapes of orbitals. ऑर्बिटलचे शेप्स है ना, हा पॉइंट आपण पाहत होतो. यामध्ये आपण एक स्पेशल कोणते ऑर्बिटल म्हणून नाही पाहिलं, एस ऑर्बिटल म्हणून पाहत होतो. राईट. एस ऑर्बिटल जे असतात स्पेरिकल असतात. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल वेगळे शेप असतात सगळ्यांचे. तर शेपपर्यंत आपण नाहीच गेलो होतो अजून. आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काढली होती. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी दॅट वॉज डिनोटेड बाय साय स्क्वेअर. माहिती आहे तुम्हाला साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. साय स्क्वेअर म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असते साय स्क्वेअर है ना. तर साय स्क्वेअर जे आपण पाहत होतो काल, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर काल काय झालेलं आहे फास्ट सांगायलो. तर ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी जी असते साय स्क्वेअर इज द फंक्शन ऑफ आर असं म्हटलं तुम्ही. इट इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज द फंक्शन ऑफ कोणाचं होतं? आर. वी प्लॉटेड द कर्व्स आणि त्या कर्वमध्ये आपल्याला असं आढळलं होतं की न्यूक्लियसला काय होती वर, न्यूक्लियसला प्लॉटमध्ये न्यूक्लियसला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते? जास्त असते का? न्यूक्लियसच्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी जास्त असते. जसं जसं न्यूक्लियसपासून खाली येऊ आपण तसं तसं काय होते, म्हणजे न्यूक्लियसपासून दूर जाऊया, खाली येऊया म्हणजे अवे फ्रॉम न्यूक्लियस है ना, अवे फ्रॉम न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या पासून जसं दूर जाऊया आपण, इलेक्ट्रॉन भेटणार का आपल्याला? नाही. इलेक्ट्रॉन कुठे भेटणार? जितका न्यूक्लियस असेल त्या न्यूक्लियसच्या असं जवळ इलेक्ट्रॉन आपल्याला भेटणार. जसं जसं दूर जाऊया आपण, इलेक्ट्रॉन विल नॉट प्रोबॅबिलिटी ऑफ डेन्सिटी दॅट इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय चालू होता. तर या ठिकाणी काही आपल्याला काय भेटले होते, असे आपण डायग्राम काढले होते आपण काल. ते प्लॉटिंगच दाखवलं होतं मी तुम्हाला. प्लॉटिंग. तर त्यामध्ये आपण नोडपर्यंत पाहिलं होतं काल. नोड. तर नोड और नोडल सरफेस जे असते त्या ठिकाणी काय असते? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. नोडला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते? नोडला काय झालं बघायचं काय असते? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी नोडला काय 0 असते ना, इथपर्यंत झाला होता. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी वेअर द नोड इज देअर. त्या नोड ते काय असते हे आपण चांगल्या प्रकारे आता पाहू. याचीच आपण एक चार्ज क्लाउड डायग्राम पाहू. चार्ज क्लाउड डायग्राम. चार्ज क्लाउड डायग्राम बघा. चार्ज क्लाउड डायग्राम मध्ये काय असते? असे डॉट्स असतात. चार्ज क्लाउड डायग्राम मध्ये अशा प्रकारे काय असते? डॉट्स. काल मी तुम्हाला आकृती सांगितलं होतं, एक आकृती दाखवलं पण होतं. हे डॉट्स आहेत बघा एवढे. अशाच प्रकारे हा 1s आहे. प्लॉटचा झाला होता आणि अशीच एक डायग्राम आहे. दिसते ना? क्लिअर दिसते सर्वांना? राईट. दिसते सर्वांना? ओके. आता चार्ज क्लाउड मध्ये हे 1s साठी होती. 2s साठी थोडं मोठं असेल. आता 2s साठी काय असते? इथे सेंटरला इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी असते डेन्सिटी. नंतर इतका रिजन, एवढा रिजन असतो हा भाग, याला काय म्हणतो आपण? भाग, रिजन. तर या रिजनमध्ये डेन्सिटी असते का? घनता नसते. मग परत या रिजनला आपल्याला काय भेटते? इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी भेटते. तर हा जो मधला रिजन आहे याला काय म्हणावं म्हटलं होतं मी काल? दिस इज कॉल्ड ॲज नोड. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? नोड. हे ॲक्च्युअली कसं असते? स्पेरिकल असते. स्पेरिकल मीन्स गोलीय, नॉट सर्कल. हे काय असते? स्पेअर असते. तर दिस इज द 1s. ही 1s ऑर्बिटल आहे. तर 1s ऑर्बिटलमधले हे मधात काय असतात? असे डॉट्स. तर याला म्हणतो आपण चार्ज क्लाउड. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? चार्ज क्लाउड डायग्राम. तर इन दिस चार्ज क्लाउड डायग्राम द डॉट्स, डेन्सिटी ऑफ डॉट, इथं बघा ही जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ डॉट्स इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. हेच काय असते? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. हेच प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असते ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची. म्हणजे जिथे जिथे डॉट दिसायले तुम्हाला, जिथे जिथे डॉट दिसायले तिथे तिथे काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. याचा समजेल? जिथे जिथे डॉट आहे तिथे तिथे काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. हे मधात इलेक्ट्रॉन नसते. आपलं मधात कोण असतो? न्यूक्लियस. तुम्हाला जसं माहीत आहे. काय माहीत आहे? इथं मधात काय असतो म्हणतो आपण? न्यूक्लियस. तर हे न्यूक्लियस नाही आहे. हे काय? हे ॲक्च्युअली
न्यूक्लियसच्या भोवती असा पूर्ण स्पेअर असेल, गोल असेल, गोलमध्ये सेंटरमध्ये कोण असेल, असा सेंटरमध्ये न्यूक्लियस असेल. तर या न्यूक्लियसच्या भोवती एक असा चार्जचा क्लाउड असतो, ढग. क्लाउड म्हणजे तिथं जास्त शक्यता असेल कोण असण्याची, इलेक्ट्रॉन असण्याची असेल. सो दिस डायग्राम इज कॉल्ड एज चार्ज क्लाउड डायग्राम. आणखीन एक डायग्राम पाहतो आपण, बाउंड्री सरफेस डायग्राम. चार्ज क्लाउड सोपा आहे, असंच आहे. आता कोणता, बाउंड्री सरफेस डायग्राम. चार्ज क्लाउड कळलं. चार्ज क्लाउडमध्ये काय असते, चार्ज क्लाउड डायग्राममध्ये काय असते, डॉट्स. जे डॉट्स असतील ती डेन्सिटी ऑफ कोणाची असते, डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉनची. ओके. नाउ द बाउंड्री सरफेस डायग्राम. बाउंड्री सरफेस डायग्राम. तर बाउंड्री सरफेस डायग्राम पण एक काल्पनिक असते टीच. म्हणजे कसं, नेमकं एक बाउंड्री ड्रा करायची कुठं इन द स्पेस. बाउंड्री is drawn in space. ओके. तर अशी बाउंड्री काढायची स्पेअरला, स्पेसमध्ये. मध्ये जिथपर्यंत इलेक्ट्रॉन असेल, समजा आपला हा आयटम आहे. ओके, एवढा आयटम आहे. या आयटमला मधात कोण असतो, न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या भोवती या काय असतात, या ऑर्बिट्स असतात. हे लक्षात ठेवा, ऑर्बिट्स कल्पना आहे ती. ऑर्बिट फिक्स पाथ नसतो, हे म्हटलं होतं स्क्रॉडिंगर यांनी. प्लस या माणसा पूर्ण व्यवस्थित सांगायचं. फक्त आज पहा, समजून घ्या, फक्त समजून. तर हे असं ऑर्बिट्स एक काय असते, कल्पना असते. म्हणजे एक बाउंड्री असते. हे न्यूक्लियस आहे, मधात आहे न्यूक्लियस. हे न्यूक्लियस नाही, समजायले. हे न्यूक्लियस आहे का, दिस इज नॉट न्यूक्लियस. हे न्यूक्लियस नाही. न्यूक्लियस त्या सेंटरमध्ये आहे, राईट. आणि त्याच्या भोवती काय होते, बाउंड्री ड्रॉ करतो आपण. तर बाउंड्री इज ड्रॉन इन स्पेस. कॉन्स्टंट साय असेल याचं. त्याच्यात काय कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. साय कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे साय स्क्वायर. आणि साय म्हणजे काय, वेव्ह फंक्शन. कॉन्स्टंट असेल आणि तो बनवतो याला शेप. विच काय फॉर्म करतो, विच फॉर्म द शेप ऑफ ऑर्बिटल. तर एक असा बाउंड्री मारायची, जसं आपण एक बाउंड्री कलर पेंटिंग करतो ना कागदावर. तर कागदावर आपण हा एक फळा आहे, तर या फळ्यामध्ये एवढी बाउंड्री आपण काय करायलो, एवढी बाउंड्री ड्रॉ करायला. ही बाउंड्री फळ्याची. तर फळ्याची ही जी बाउंड्री आहे, हा काय आहे, हा दिस इज द बाउंड्री सरफेस. हे डायग्राम डॉटचे होते. हे डायग्राम याच्यात आणू नका. हे दिस टू डायग्राम्स आर क्लाउडचे होते. क्लाउड, डॉट्स अँड क्लाउड्स. त्याला काय म्हटलं आपण, डॉट्स अँड क्लाउड्स. तर बाउंड्रीमध्ये असंच असेल डायग्राम. 1s आणि दुसरा कोणता असेल, 2s. 1s ची असेल आणि कोणाची, 2s. तर हे अशी बाउंड्री ड्रॉ करणार आपण. आणि सेंटरला काय असणार, काहीच नसणार. 1s ची आणि दुसरी कोणती, 2s ची. हे आहे आता स्पेसमध्ये आहे. बाउंड्री ड्रॉ कुठे केली आपण, असं स्पेसमध्ये. न्यूक्लियस असतो असं माहिती आहे तुम्हाला. तर त्या न्यूक्लियसच्या वर पूर्ण आयटम आहे. समजा हा आयटम दिस इज. तर या आयटमच्या मधात कोण आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या वर आपण काय करायला, अशी एक बाउंड्री बनवायला. तर ती बाउंड्री ड्रॉन इन स्पेस. आणि ही कॉन्स्टंट असलं पाहिजे. इट शुड बी कॉन्स्टंट टू साय स्क्वायर. ओके, कळलं. इट इज कॉल्ड एज द बाउंड्री सरफेस डायग्राम. सोपा आहे. हे काय असते, बाउंड्री सरफेस डायग्राम. आलं लक्षात. आता काय होतं, नीट लक्ष द्या. बाउंड्री सरफेस डायग्राम अशी बनवायची की जेणेकरून पूर्ण शेप बनला पाहिजे. इट शुड फॉर्म द शेप ऑफ. ओके, शेप ऑफ कोणाचा बनेल, ऑर्बिटल. शेप ऑफ ऑर्बिटलचा बनला पाहिजे. आणि बाउंड्री नेमकी असं बनवायची की इन विच प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग और जो शेप कॉन्स्टिट्यूट करेल एकदम लक्षात ठेवा. आपल्याला अशी खूप बाउंड्री बनवता येऊ शकतात. त्याच्या पुढे कसा पॉईंट आहे, मेनी बाउंड्रीज वी कॅन ड्रॉ. मेनी बाउंड्रीज, आपण बरेच बाउंड्री ड्रॉ करू शकतो. 2s ची आपल्याला इथं पण बाउंड्री बनवता येते. अशी इथपर्यंतचा नाही घेतला तरी जमतो. पण याच्याने काय होते की जेणेकरून
ही बाउंड्री कन्सिडर करायची और टेकन इन टू अकाउंट दॅट बाउंड्री ओनली. Many boundaries are there, so out of that all those boundaries, that boundary is which one की in which occupy the region, जो काय करून घेतो एवढा असा region occupy करतो, which cover the region, जो काय करतो which many boundaries we can draw, but the boundaries which ऑक्युपाय द रिजन, जे बाउंड्री आता काय करायले एवढा रिजन ऑक्युपाय करायले एवढा भाग. ओके, विच ऑक्युपाय द रिजन. कशासाठी करायले हे रिजन ऑक्युपाय, सांगा मला कशासाठी ऑक्युपाय करायले रिजन. ऑक्युपाय द रिजन कशासाठी, ज्यामध्ये या रिजन मध्ये काय असली पाहिजे, जे रिजन ऑक्युपाय करायले बाउंड्री. ठीक आहे, बाउंड्री सरफेस आपण एवढं म्हणतोय, तर हे कशासाठी ऑक्युपाय करायले, ऑर्बिटलचा शेप बनवण्यासाठी. आणि त्या शेपमध्ये त्या रिजनमध्ये प्रोबॅबिलिटी काय असली पाहिजे इलेक्ट्रॉनची. द प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन कसं असलं पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन बघा इथे कसं आहे, मॅक्सिमम असायला पाहिजे. मॅक्सिमम म्हणजे कसा, जास्तीत जास्त. या बाउंड्रीला आपल्याला डेन्सिटी जास्त बनवता येते का, नाही बनवत. जास्तीत जास्त जेवढी बाउंड्री बनेल तेवढी बनवायची. मधात कोण आहे, न्यूक्लियस आहे, लक्ष द्या, मधात कोण आहे, न्यूक्लियस आहे, समजायले. तर बाउंड्री जितकी जास्त आपण दूरपर्यंत जाता येते तेवढी बनवायची. त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, मॅक्सिमम म्हणजे किती असेल, इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी 90% असली पाहिजे, 90% असली पाहिजे, 90%. आणि त्यामुळे ऑर्बिटलचा शेप बनतो. आणि विच अकाउंट what it account the shape of orbital, what it accounts कि तो जो शेप ऑक्युपाय करायला, समजायला इथपर्यंत साऊंड नॉट क्लिअर. ठीक आहे, ते बाहेर गाडी आहे त्याच्या आवाज येईल. चला इथपर्यंत समजलं. हो येस. हा परत बाउंड्रीज काय, बाउंड्री इज ड्रॉन इन स्पेस. त्याचा कॉन्स्टंट काय असायला पाहिजे, साय स्क्वेअर कॉन्स्टंट. इथपर्यंत आलं लक्षात. अँड विच फॉर्म द शेप ऑफ ऑर्बिटल. ही बाउंड्री सरफेस, हे बाउंड्री सरफेस काय फॉर्म करायची, शेप ऑफ ऑर्बिटल. मेनी बाउंड्रीज, बरेच बाउंड्री आपल्याला काढता येऊ शकतात अशी. ठीक आहे, पण त्यापैकी आपण कोणती बाउंड्री बनवायची किंवा कोणती बाउंड्री ड्रॉ करायची. ड्रॉ द बाउंड्री, वी have drawing the boundaries we are. So that boundary is drawn in which the probability of finding electron किती असली पाहिजे, 90%. आणि जो ऑर्बिटलचा शेप पण बनवला पाहिजे. ऑर्बिटलचा शेप नाही बनवायले 90% इलेक्ट्रॉन डेन्सिटी यायली असं नाही, असं होतच नाही. 100% पण म्हणता येईल, आपण 100% नाही म्हणाले, राईट. सो why we are not saying this 100%. 100% पण सांगता येईल, पण का नाही, बिकॉज हे जे असते वी आर नॉट सेइंग अबाउट द 100%. हे समजलं, इथपर्यंत समजलं. 90% समजलं, 90% पर्यंत हो क्लिअर आहे, समजलं का. हा कशा तरी आवाज यायले बाहेरचा, ते ऐकू नये का. हां आता बघा, चला आवाज यायले, आता यायले. बाउंड्री सरफेस किती पर्सेंट, 90%. 100% पण सांगता येते आपल्याला बाउंड्री, पण 100% का नाही सांगता येते, बिकॉज साय जी असते नॉट 100%. बघा आधी नॉट काय 100%, 100% नाही का. कारण काय असते की बिकॉज याची जी बाउंड्रीज असते, बाउंड्री इज नॉट 100%. वाय, बिकॉज द साय, हे जे साय स्क्वेअर म्हणतो आपण, साय स्क्वेअरला काहीतरी व्हॅल्यू असते, स्मॉल असते, बट इट हॅव द व्हॅल्यू. साय स्क्वेअर हॅज स्मॉल. जरी हा छोटा असला, सगळं सायवर अवलंबून आहे. वेव्ह फंक्शन कसा पसरतो, वेव्ह फंक्शन पसरतो असा. आणि जसा पसरतो, थॉम्सनचं आठवते का मागचं, थॉम्सनमध्ये काय म्हटलं होतं त्यानं, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. तसं युनिफॉर्म पसरते. तर जेवढा वेव्ह फंक्शन स्मॉल व्हॅल्यू असते, त्याची किंमत स्मॉल असते, बट कसं असते, फायनाईट डिस्टन्सपर्यंत असतं न्यूक्लियस पासून. बट इट इज
फायनाईट डिस्टन्स फ्रॉम कोणापासून असतो? न्यूक्लियस पासून. न्यूक्लियस मध्यात असतो असं सेंटरला. न्यूक्लियस पासून असं दूर 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 जाते. राईट, समजेल. न्यूक्लियस पासून दूर 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 पण आपल्याला 100% ड्रॉ करता येत नाही, शक्य नाही. सो वी कॅनॉट ड्रा त्याची बाउंड्री आपल्याला अशी 100% ड्रॉ करता येत नाही. ओके, सो वी कॅनॉट ड्रा द बाउंड्री. विच बाउंड्री? सच बाउंड्री ऑफ 100%. बघा, न्यूक्लियस पासून इतका दूर चालला तो, तर त्यामुळे ती बाउंड्री आपल्याला काढता येत नाही न्यूक्लियस पासूनची, आणि तो रिजिड शेप बनणार. त्यामुळे त्याचा काय होणार? रिजिड शेप बनणार. असा रिजिड शेप बनवू शकत नाही कोणाचा? मधात न्यूक्लियस. लक्षात ठेवा, परत सांगायला, न्यूक्लियसच्या जसं जसं दूर जाऊ तसं तसं इलेक्ट्रॉन. आता हे इथे या तुम्ही, आपण कसं म्हणत होतो आतापर्यंत? स्ट्रक्चर ऑफ एटम. असं न्यूक्लियस असतो, हे काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. हे माहीत आहे तुम्हाला? हे नाही आता लक्षात ठेवा. असं हे इलेक्ट्रॉन असतात. हे पण ध्यानात ठेवा. बोरने काय म्हटलं? 2 8 18 32 ही डायग्राम आठवते? 2 8 18 32 ची डायग्राम आठवते? न्यूक्लियस 2 8 18 32. बोरची ऑर्बिटलची डायग्राम. हां यस, आहे, लक्षात आहे? बोरच्या ऑर्बिटलची डायग्राम लक्षात ठेवा. हां, आता तर हे इलेक्ट्रॉन, ह्या इलेक्ट्रॉनची आपण काय आता प्रोबॅबिलिटी म्हटलं तुम्हाला. हे प्रोबॅबिलिटी असते, असं डब्बा प्रोबॅबिलिटी असते असं मागे म्हटलं होतं ना मी. कशी आता आपण 3 डायमेन्शनमध्ये पाहिलं होते, समजा इथपर्यंत. हां, आता आपण कशात पाहिलं? हे 3 डायमेन्शनमध्ये. राईट, कशाचं पाहिलं आता? 3 डायमेन्शनमध्ये, 3 दिशेमध्ये. आता 3 दिशेमध्ये काय होते? 100% नॉट बाउंड्री आपल्याला 100% काढता येत नाही 3 दिशेमध्ये. मधात कोण आहे? न्यूक्लियस. हे मधात कोण आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती ही जी बाउंड्री काढली आपण, दिस इज द बाउंड्री. तर हे मी इथं काढलं असं, कळायला? हे कुठे आहे? इथं आलं. म्हणजे याचा असा आडवा छेद घेतला आपण. काय घेतला? असा आडवा छेद. कळायला? लिंबू कट केल्यावर कसं होतं? लिंबू माहिती ना तुम्ही? लिंबू कट करतो आपण, त्याच्यात कसं असतो? समजा हा ॲटम आहे असा. ओके, दिस इज व्हॉट? ॲटम. सो मधात कोण आहे? याच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस आहे. सेंटरमध्ये कोण आहे? न्यूक्लियस. आणि दिस इज द बाउंड्री. अँड ओव्हरऑल दिस बाउंड्री, हे काय? पूर्ण ओव्हरऑल बाउंड्रीला तिथे काय असते? प्रोबॅबिलिटी, शक्यता इलेक्ट्रॉनची कशी असते? जास्त असते. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. तर हा सेंटरला न्यूक्लियस आहे. तर इथं कोण असेल? असं आपण लावलं, हे कसं आहे? असं कट केल्यावर, लिंबूला कट केल्यावर कसं दिसते मधातून? असं आहे. राईट, इज 3 डायमेन्शन. राईट, आता समजायला बाउंड्री सरफेस समजायला नाही समजायला? हो. तर बाउंड्री सरफेस म्हणजे काय असते? एक प्रकारची बाउंड्री असते. आता एस ऑर्बिटल कसा असतो? स्पेरिकल असतो. हे आपलं कोणाबद्दल चालू आहे? एस ऑर्बिटल बद्दल. लक्ष द्या. आता एस ऑर्बिटल इज स्पेरिकल. एस ऑर्बिटल कसा असतो? इट इज स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे गोल असतो. ओके, स्पेरिकल म्हणजे गोल. स्पेरिकल शेप, त्याचा शेप कसा असतो? स्पेरिकल. एस ऑर्बिटलचा स्पेरिकल अँड सेंटर्ड टू द न्यूक्लियस. सेंटरला कोण असेल? तेच परत म्हणत आलो पहिल्यापासून. सेंटर्ड टू द, कोणाला असेल? सेंटर्ड टू द न्यूक्लियस और न्यूक्लियस ॲट अ सेंटर. न्यूक्लियस कुठं असेल? याच्या सेंटरमध्ये असतो. न्यूक्लियस सेंटरमध्ये आहे आणि हे कोण आहे? असं एस ऑर्बिटल. सपोज दिस इज न्यूक्लियस आणि याची एक स्पियर बनवतो असं. हा पूर्ण स्पियर असेल. कसा असेल मात्र? तो पूर्ण असा स्पेरिकल असेल, नॉट सर्कल. कसा असेल? स्पेरिकल असेल. 3 दिशेमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज इन स्पियर. बट ॲट द सेंटर न्यूक्लियस इज देअर.
right? Now it is spherical centered. कोण सेंटर्ड आहे याच्यामध्ये? न्यूक्लियस. न्यूक्लियस इज ॲट द सेंटर. ओके, आता पाहूया 2 डायमेन्शन मध्ये जर बघितलं आपण याला, हे 2 डायमेन्शन मध्ये आहे. इन 2 डायमेन्शन it is a circle. It is म्हणजे कोण? the sphere looks like a circle. 2 दिशेमध्ये पाहिलं आपण तर हा स्पियर कसा दिसणार आपल्याला? सर्कल दिसणार. म्हणजे न्यूक्लियस स्पियर कसा दिसणार आपल्याला? असा सर्कल दिसणार 2 दिशेमध्ये पाहिलं तर. जर आपण 3 दिशेमध्ये पाहिला गेला तर कसा दिसणार हा? आता कळले 3 दिशेमध्ये कसा दिसेल? पूर्ण दिसेल हा 3 दिशेमध्ये. मधात कोण आहे याच्यात? आता इलेक्ट्रॉन इज ॲट द सेंटर, राईट. दिस इज अबाउट बाउंड्री सरफेस. कोणाबद्दल आहे? बाउंड्री. एक बाउंड्री असते एस ऑर्बिटलची. एस ऑर्बिटल इज स्पेरिकल सेंटर्ड अँड द 2 डायमेन्शन इट इज लाईक अ सर्कल. 2 डायमेन्शन मध्ये कसा असेल हा? सर्कल असेल. सेंटरला कोण असेल? सेंटर टू द न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठं असेल याच्या? सेंटरला असेल. न्यूक्लियस इज ॲट द सेंटर अँड spherical. It is spherical. So in this way now, आता कळते बघा, अजून लक्ष द्या. In this way now, the s orbitals are spherically symmetrical. Spherical काय असतात? Symmetrical. Symmetrical म्हणजे समान मिती असते त्यांची. सगळ्या दिशेहून ते कसे दिसतात? सारखे दिसतात सगळ्या डायरेक्शनहून. मीन्स द प्रोबॅबिलिटी इज सेम. म्हणजे यांची काय असते? प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. प्रोबॅबिलिटी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज सेम इन ऑल डायरेक्शन. सेम इन कशी असते? ऑल डायरेक्शन. म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी किंवा प्रोबॅबिलिटी कशी असते यांची? ऑल डायरेक्शनला. हा स्पेरिकल सिमेट्रिकल आहे. तुम्ही या डायरेक्शनला पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, कुठेही पहा तुम्ही. याला कोणतं दिशा असते का? नो डायरेक्शन, ओरिएंटेशन नसतं. सिमेट्रिकल असतो हा. तुम्ही लिंबू कसंही कापा, अर्धा बरोबर होते की नाही? इकडून कट करा, इकडून कट करा, इकडून कट करा, कुठूनही. म्हणजे तो सगळ्या डायरेक्शनला कसा असतो? सेम इन ऑल डायरेक्शन. ऑल डायरेक्शनला कसा असतो तो? ऑल डायरेक्शनला कसा असतो? सेम असतो. ऑल डायरेक्शनला सेम असतो. राईट, समजा हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ऑल डायरेक्शनला सेम असतो. चला बोला, कळालं सर्वांना? समजलं? एस ऑर्बिटल असो काय? आता जसं 2s नंतर 3s होईल, जसा एस ऑर्बिटल वाढेल, जसं काय होणार? 1s 2s 3s. जसं आता हा समजा 2s आहे, 3s ला अजून काय होईल? साईज वाढेल. म्हणजे याचा साईज अँड एनर्जी, साईज आणि एनर्जी सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. इन्क्रीज बाय कशाने होते? n ने. n म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर यांचा साईज व कळले, यांचा साईज हे तर सोपा आहे पॉईंट. साईज आणि काय होतो? साईज आणि एनर्जी मागे पण झाले होतं. साईज आणि एनर्जी काय होते? वाढते. जसं जसं आपण न्यूक्लियस पासून दूर जाऊ, अवे फ्रॉम द न्यूक्लियस, इन्क्रीज बाय n. n म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n म्हणजे काय असतं ते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर हे झालं पूर्ण बाउंड्री सरफेस ऑफ कोणाची? एस ऑर्बिटलची. एस ऑर्बिटलमध्ये नोड असते. नोड जे मी तुम्हाला म्हटलं होतं. तर नोड जे असतात फॉर ns ऑर्बिटल, जर ns ऑर्बिटल असेल तर त्याच्यामध्ये n-1 नोड असतात. किती नोड असतात? n-1 नोड असतात. फॉर एक्झाम्पल 3s 2s असेल, 2s असेल समजा ns, म्हणजे n ची किंमत किती? 2 -1 इज इक्वल टू किती? 1 नोड. 2s मध्ये किती नोड असतात? 1 नोड.
3s मध्ये किती नोड असतात? 2 नोड्स, राईट. नोड म्हणजे काय असते? जिथं इलेक्ट्रॉन नसतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन probability density of electron is 0 and that region is called as what? Node. So node is a ns orbital. N minus 1 nodes are there. For 2s 1 node, for 3s there are the 2 nodes. Node means such a region or such a zero density, probability density काय असते? 0. आता पाहूत आपण p ऑर्बिटलचे शेप. s ऑर्बिटल कळालं सर्वांना? आता काय पाहू? p ऑर्बिटल. आता तुम्हाला माहित आहे l इज इक्वल टू 1 असला, l इज इक्वल टू 1 असला तर कोणती शेल असते? p शेल, किंवा यालाच काय म्हणतो आपण? p ऑर्बिटल. आता p ऑर्बिटलचं वेगळं आहे, याची बाउंड्री सरफेस डायग्राम फॉर p ऑर्बिटल. ओके, डायरेक्ट लगेच बाउंड्री सरफेसेस पाहतो आपण. याची बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ कोणाची? p ऑर्बिटलची. तर यामध्ये पहा काय असतं? बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ p ऑर्बिटल. इट ओरिजिन फ्रॉम न्यूक्लियस. त्याचा ओरिजिन कुठून होतो? फ्रॉम न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून सुरू होते. त्याला 2 लोब्स असतात p ऑर्बिटलला. देयर आर द 2 लोब्स. वन इज अबाव द प्लेन असतो आणि एक कुठे असतो? and one is above the plane and one is below the plane. प्लेन म्हणजे कसं? प्रतल असते प्लेन. p ऑर्बिटलचे असे 2 लोब असतात. हे प्लेन आहे, समजा हे काय? प्लेन आहे. या प्लेनला असे 2 लोब असतात, एक वर एक लोब असतो आणि एक खाली एक लोब असतो. असे 2 लोब असतात. त्याला काय म्हणणार आपण? प्लेन. प्लेन मीन्स व्हॉट? इट इज वन टाइप ऑफ काय असतो? असा प्रतल. प्लेन म्हणजे काय असतो? असा प्रतल. हा प्लेन असतो. प्लेनच्या वर एक लोब असतो, लोब. त्याला काय म्हणायचं? लोब. 2 लोब्स, हे लोब असते. म्हणजे असं फुले, पाकड्या, असे फुले. वर एक असते आणि कुठे असते? असं खाली एक असते. तर याच्या वर एक लोब असतो आणि कुठे असतो? एक खाली. आणि हे प्रतल जाते, कोणामधून जाते? न्यूक्लियस मधून. ओके, ओरिजिन फ्रॉम द न्यूक्लियस. हे प्लेन कशामध्ये असते? न्यूक्लियस मध्ये असते प्लेन. बघा, इंटरेस्टिंग आहे. प्लेन न्यूक्लियस म्हणजे आपली ऑर्बिटल कशी असते? सेंटरमध्ये कोण असतो? न्यूक्लियस. आणि इथं कोण असतात असं म्हटलं होतं मी त्या दिवशी? ऑर्बिटल असतं. निकलस एस ऑर्बिटल जसं म्हटलं होतं आपण. आता झालं एस स्पेरिकल असतं. एस कसा असतो? इट इज स्पेरिकल. एसचा काय प्रॉब्लेम नाही, प्रश्न नाही. डायरेक्शन न्यूक्लियस मधून जात नाही एस. तर पी कुठून जातो? आता ओरिजिन याचा न्यूक्लियस पासून ओरिजिन असतो. न्यूक्लियस पासून ओरिजिन असतो, पण तिथे इलेक्ट्रॉन नसते. तिथे इलेक्ट्रॉन असते का? नसते. पण ओरिजिन असते. पण काय असते? ओरिजिन. हे प्लेन आहे, प्रतल आहे. हा न्यूक्लियस आहे आपला. लक्षात. हा काय? आता न्यूक्लियस. असा ओरिजिनेट होणार आहे ना, कुठं? बाहेर जाणार. आणि असा बी ओरिजिनेट होणार. हे न्यूक्लियस आहे. पण इथं कोण असेल? असं इलेक्ट्रॉन असेल. इथं कोण असेल? इलेक्ट्रॉन. इथं कोण असेल? इलेक्ट्रॉन. समजायला नीट लक्ष द्या. आता काय होतं बघा, इथं पण इलेक्ट्रॉन, इथं पण इलेक्ट्रॉन. मधात कोण आहे? असं प्लेन असतं. आणि हा प्लेन कशामधून जातो? सपोज दिस इज द प्लेन. ओके, हाऊ विल बी दिस प्लेन नाव? हा प्लेन आहे. तर हा प्लेन कशामधून गेला? न्यूक्लियस मधून गेला. बघा, द प्लेन इज गोइंग फ्रॉम न्यूक्लियस. समजायले? लक्ष द्या. थोडं हार्ड आहे. 3 डायमेन्शन मध्ये शिकवायला थोडं हार्ड जाते, पण ती हार्ड नाही काहीच. बघा, परत हीच डायग्राम मी अशी दाखवतो तुम्हाला. याला काय असतात? 2 प्लेन असतात. 2 लोब्स अबाउट द प्लेन अँड बिलो द प्लेन. हीच डायग्राम मी जे सांगितलं असं. हे काय असतो? प्लेन. त्याच्या वर एक असतो, खाली एक असतो लोब. आणि जिथं प्लेन असतो, प्लेन, या प्लेनच्या ठिकाणी काय असते? प्लेन इज कॉल्ड ॲज नोडल प्लेन. आता याला काय म्हणू? नोडल प्लेन. वेअर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते? इथं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज इक्वल टू
काय असतो, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज इक्वल टू 0 असतो. ॲट दिस नोड द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज इक्वल टू काय असते, 0 असते. वेअर ॲट द नोडल प्लेन. ओके, समजायले. हा असेल असं प्लेनच्या वर असेल आपला न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या मधून असं जाते ऑर्बिटल. राईट, समजायले. पण इथं काय नसते, इथून इथपर्यंतच्या अंतरामध्ये या अंतरामध्ये पी ऑर्बिटल आहे. आता ही अशी ऑर्बिटल आहे पी. ही पण 3 डायमेन्शन असते, 3 दिशेमध्ये असते. ही पण कशी असते, 3 डायरेक्शनमध्ये असते. आता याचे 3 कोऑर्डिनेट असतात, है ना. याचे किती कोऑर्डिनेट असतात, 3 कोऑर्डिनेट्स. मला माहित आहे l इज इक्वल टू 1 असेल, l इज इक्वल टू 1 असेल तर m ची व्हॅल्यू काय येतात, l इज इक्वल टू 1 असेल. बघा, l इज इक्वल टू 1 असेल तर ml इज इक्वल टू काय येतो, -1 0 आणि काय येतो +1. हे आपण मागे पाहिलं. म्हणजे ml ची व्हॅल्यू किती आले, 3 व्हॅल्यूज, है ना. आता याचे p ऑर्बिटलचे px py pz, px py आणि काय असतो pz, असे 3 काय असतात, हे ओरिएंटेशन. पहा परत सांगतो, l इज इक्वल टू 1 असेल तर कोणती ऑर्बिटल असते, p ऑर्बिटल. हे माहित आहे तुम्हाला. ml इज इक्वल टू काय असतो, -1 0 आणि काय असतो +1. याच्या किमती किती येतात, 3 व्हॅल्यूज. p ऑर्बिटल असेल तर त्याचे 3 कोणते असतात, ओरिएंटेशन. एक px असतो, एक py असतो आणि एक काय असतो pz असतो. आता पालक या तिन्ही जे ऑर्बिटल आहेत कोणाचे, p ऑर्बिटलचे 3 ऑर्बिटल कोणते, px py pz. ते कसे असतात, सेम साईज. त्यांचा साईज सेम असतो, त्याचा शेप सेम असतो, बट ओरिएंटेशन डिफरंट असतं. ओरिएंटेशन म्हणजे काय, डायरेक्शन. ओरिएंटेशन डिफरंट. l आपल्याला शेप देतो, तुम्हाला माहिती आहे l काय देतो, शेप देतो. l अजिमुथाल क्वांटम नंबर, इट गिव्स द शेप, स्पेसिफिक शेप भेटते. माहिती आहे तुम्हाला, गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट शेप. मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द ओरिएंटेशन. आता यांचे 3 वेगवेगळे ओरिएंटेशन कसं असतील, px आहे, py आहे आणि काय असतो pz. असे आपण कोऑर्डिनेट काढू, x y आणि काय असते z. राईट, हे 3 असं कोऑर्डिनेट आहे. समजा दिस इज z, दिस इज x अँड दिस इज y डायरेक्शन, x z आणि y. x ला असलं तर कसं असेल p ऑर्बिटल, x ला एक लोब इकडे असेल आणि याचा एक लोब कुठे असेल, इकडे असेल. तर याला काय म्हणतो आपण, कोणती झाली px, याला काय म्हणावं px. हा दिशा कोणती आहे, z. बघा नीट परत, हे z आहे, हे काय y आहे आणि काय x आहे. ही आकृती आली लक्षात. आता ही आकृत्या कशा काढायचे, बाकीचे px झाले. परत असंच करायचं, मी कसं म्हणतो, 3 डायरेक्शन काढायची. नीट लक्ष द्या, कसं असतं. हा अँगल परपेंडिक्युलर असतो, हा अँगल याला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा 90 अंशाचा कोन असतो, कुठे आहे, तिकडे आहे. ओके, दिस इज 90 डिग्री अँगल, बट इट इज कुठे, तिकडे. जस्ट लाईक दॅट. हा असा झाला, हा असा इकडे येईल, हा असा आणि हा एक इकडे. हा 90 अंशाचा कोन बनवेल, हा 90 अंशाचा, हा पण किती अंशाचा बनेल, 90 अंशाचा. ऑल दीज आर ऑफ 90 डिग्री. समजायला लक्षात. एक्स वाय झेड आपलं काय आहे आता, हा तिकडे गेला म्हणजे याचा अर्थ हा कोन एवढा नाही व्हायला, हा कोन पण इकडे जाऊन किती अंशाचा व्हायला, हा 90. आपल्याला दिसायला इकडून असेल, पण यानं तिकडे जाऊन कसं आहे, 90 अंशाचा आहे. समजायला, तिकडे जाऊन कुठं आहे, किती अंशाचा आहे, 90. हा पण 90. हे सगळे किती अँगल्स असला पाहिजे, 90 डिग्री 90 डिग्री. ओके, हे 90 डिग्री असते असं माहिती आहे तुम्हाला. ओके, तर हे px y आणि हा z. z कुठे आला, मात्र इकडे आला, मागे आहे. तुम्हाला इकडे पुढे दाखवतो. हा z आहे, px y आणि काय ते z. हे याचेच खाली आहेत असं
याच्याच इकडं हा आणि याच्याच इकडं हा. हे 3 असतात मुख्य 3, लक्षात ठेवा. हे मुख्य 3. हा याला 90 डिग्री, हा याला 90 डिग्री, हा याला 90 डिग्री. मग याच्यातून आपला लोब गेला कोणता? हा px चा झाला. py चा बघा. हे डायरेक्शन कोणतं आहे आता? हा डायरेक्शन बघा कोणता आहे आता? झेड. ओके, हा झेड. हा कोणता आहे? दिस डायरेक्शन, दिस इज वाय. ओके, वाय इकडे आहे, वाय. ओके, आणि हा कोणता आहे? एक्स. एक्स हा वाय आणि हा एक्स आणि हा झेड. हा एक्स, हा एक्स, हा झेड. दिसते बघा, हा एक्स, हा एक्स, हा काय एक्स, हा काय झेड, आणि इकडे गेलेला कोणता आहे? हा दिस इज द वाय. बट 90 डिग्री असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? 90 डिग्री. हे आपल्याला असं दिसायले. आपल्याला कसं दिसायले? असं. तर हे ॲक्च्युअली 90 डिग्रीमध्येच असतं. 3 डायमेन्शन असं म्हणतो ना आपण. दिस इज द 3 डायमेन्शन. आता पहा, आता कसं दिसायले? असंच दिसायले नाही. आणि हे खाली पण याचे आलेले आहेत. हेच काय खाली असं, हेच काय इकडं, हेच काय तिकडं. मग आता पी वाय कसा असेल? काय चालू आहे आपला आता? पी वाय. वाय म्हणजे कुठून जाईल? इकडून असं, असं लो. याला काय म्हणा? लो. आणि इकडं याला बी काय म्हणा? दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? याला पण काय म्हणा? असं लो. तर हे दोन काय झाले? लोब्स. These two are called as what? Lobes. And these are the directions x and y. x, y, z. px कळाली, py कळाली. 3 दिशेमध्ये आहे. कुठे आहे? गडबड आहे सगळं. न्यूक्लियस बी आहे. हे ध्यानात ठेवा. हे ध्यानात ठेवताना न्यूक्लियस विसरू नका. हा न्यूक्लियस, हा प्लेन प्रतल. न्यूक्लियस मधून चालली ही ऑर्बिटल. बघा कसं आहे कमाल. हा हरडाय नाही पॉईंट. तर कधी कधी काय होते? असं वाटते आपल्याला. कसं? हा न्यूक्लियस आहे असे, असं, असं, असं. ही डायग्राम बघितले कधी तुम्ही? हे आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ही डायग्राम बघितले? हां हां, दिवाळीचं. हां हां, राईट. राईट हँड रूल नाही का? राईट हँड रूल नाही. राईट हँड रूल वेगळा आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल ते वेगळं आहे. इथं काय हँड फॅड काय नाही. हां हां, ते दाखवलं मी, डायरेक्शन दाखवलं. हे डायरेक्शन दाखवलं मी. हां, तिथं फक्त हां डायरेक्शनचा विचार करा. हां राईट, समजायला? हां हां, इकडे ते आणू नका तुम्ही. इथं काय आणायचं आहे? हां, इथं काय आणायचं आपल्याला? हे 3 दिशा एक्स वाय झेड अक्ष कसे असतात? 3 एक्स आणि वाय आणि झेड. बस, काय थोडं टेन्शन घेऊ नका. माझं लई सोपं असतं. हां, बोलतो असं ओरडा तुम्ही, पण हां समजायला का? बघा लक्ष. हा अँगल आहे ते फक्त अँगल. पण हे अँगल दिसते कसं? मला दाखवलं. ते रूल वेगळा, आपल्याला नियम नाही आणायचे कोणतं. ते तुम्हाला पिक्चर आणायला समोर दिसावं चांगलं म्हणून समजावं. बाकी काय नाही. हां हां, चला आला समजलं इथपर्यंत? हां हां, तर हे असं हेच आहे. आणि हे आता डायरेक्शन जातात. हे डायरेक्शन असं जातात. यामध्ये पी एक्स येतो, पी वाय येतो, यस बी आहे. यसला दिशा नसतात, बरं आहे. यसला दिशा नसतात. आता बरं आहे म्हणून यसला डीला 5 दिशा आहेत. आता डीला किती दिशा आहेत? डी हॅव द 5 डायरेक्शन्स. डीचे 5 डायरेक्शन आपण नंतर पाहू. हे पीचं कळालं इथपर्यंत? पीचं समजलं? हां येस, ओके. हां आलं लक्षात झालं? समजलं? तर थोडक्यात सांगतो परत एकदा. सरफेस हे काय? बाउंड्री सरफेस. हे झाली वाय. आणि झेड कसं असेल? झेड याची झेड कसं असेल? आता हे असं काढून असं काढून असं करायचं. ते वाय असते माहिती आहे तुम्हाला. आणि हे काय असते? झेड असते. आणि हे काय असते? एक्स. झेड कसं असेल? आता एक लोब वर असतो आणि एक लोब, याला काय म्हणतात? लोब. लोब कशातून जाते सांगा? लोब आता पटापट सांगा उत्तर. मी 2-3 उत्तर विचारतो 1 मिनिटाला. लोब कशातून जातो? लोब पास होतो कशातून? लोब पास इंटू, लोब कशातून पास होतो? न्यूक्लियस वेरूड. आणि नाही, लोब पास इंटू प्लेन. लोब पास इंटू प्लेन. प्लेन मधून होतो. आणि प्लेन कशातून पास होतो? न्यूक्लियस. असं आहे. हां परत असते. लोब पास इंटू न्यूक्लियस प्लेन. आणि प्लेन पास इंटू प्लेन कशातून निघून जातो? प्लेन न्यूक्लियस मधून निघून जातो. प्लेन कळत नाही. हां हां असं असतं. आणि 3 डायरेक्शन मध्ये काय असते? 3 डायरेक्शन मध्ये यस ऑर्बिटल असतो. हां न्यूक्लियस तर मधात असते.
3 डायरेक्शनमध्ये ऑर्बिटल असतात, एस असते ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल असते. कळालं? समजलं? बाउंड्री डायग्राम आहे ते.